वेगळे येणार नाही. पण आम्हाला सवय कशी आहे की आम्ही अगोदर लिनियर सगळ्या गोष्टी शिकतो. कशा? लिनियर याचा अर्थ वन डायमेन्शनल, किंवा त्यालाच तुम्ही लोक शब्द वापरत असता स्ट्रेट. ज्याला काहीच कळत नाही त्याला एवढं तर माहित असतं ना. हा, एक रेषा. मग आता मजा अशी आहे की इथं मात्र ती बॉडी काय होत होती, तर या ठिकाणी ही बॉडी होत होती किंवा होणार आहे रोटेट. बरोबर आहे की? मग आम्हाला सगळ्यांना माहित आहे की फक्त ऑब्जेक्ट लिनियर मध्ये असतो तेव्हाच त्याच्याकडे एनर्जी असते का, तर नाही. जेव्हा तो रोटेट होतो तेव्हा सुद्धा त्याच्याकडे एनर्जी असते. हे आम्ही काल स्टडी केले, कालच्या लेक्चरमध्ये. मग आज आम्हाला बघायचंय मोमेंटम रिलेटेड कॉन्सेप्ट. तर आम्हाला अगोदर बेसिक कळालं पाहिजे लिनियर मध्ये. लिनियर मधली गोष्ट कळाली पाहिजे की बाबा ठीक आहे, मोमेंटम नेमकं काय असतं. अगोदर आम्ही कुठे शोधणार आहोत? लिनियर मध्ये. आणि मला असं वाटतं 11वीला आल्यापासून किमान 10 वेळा तरी सांगितलं असेल मोमेंटम मोमेंटम मोमेंटम. बरोबर आहे ना? मग मला सांगा, मोमेंटम जनरली पी या लेटरने आपण दाखवतो. कशामध्ये? लिनियर मध्ये. तर मोमेंटम काय असतं सांगू शकाल का मला? म्हणजे मोमेंटम एक ऐसा इम्पैक्ट होता है, बराबर की नहीं? क्या होता है? तो जब मास को क्या मिलता है, तो दोनों का जो प्रोडक्ट होता है उसको हमने क्या बोला था? मग हे असं नाही कळत आपल्याला, ती कॉन्सेप्टच क्लिअर होत नाही. मग आम्ही सांगत असतो की 2 दगड घ्यायचे, एक स्लो मारायचा, एक जोरात मारायचा. तुला कळालं होतं ना बघा? बरोबर आहे ना? एकदा स्लो मारायचं, एकदा फास्ट मध्ये मारायचं. ऑब्जेक्ट तोच, मास तेच, फक्त काय बदलणार? स्पीड बदल, म्हणजे वेलोसिटी बदललं. आणि मग आम्ही म्हटलं होतं सिन्स मोमेंटम P इज इक्वल टू ऑब्जेक्ट का मास और ऑब्जेक्ट की वेलोसिटी. बरोबर आहे की नाही? मग वेलोसिटी असते वेक्टर. काय असते? मग मोमेंटम सुद्धा काय असायला हवं? याचं युनिट काय असायला हवं? तर मासचं युनिट असतं मीटर पर. याच्या डायमेन्शन्स कशा असतील रे बाळांनो? L रेस टू M रेस टू T रेस टू. बरोबर आहे का? ही कसली क्वांटिटी असेल तुम्हाला दिसतंय इथं? क्लिअर कसली आहे? बरोबर आहे का? हे सगळं आमचं झालेलं असतं. पण तरी पण आम्ही याचं एवढ्या चांगल्या पद्धतीने रिव्हिजन करायला पाहिजे तर आम्हाला ते कळतं. मग आता हे तुम्हाला समजलंय. मग हे जर समजलं असेल तर याला थोडस आपण बाजूला ढकलूया, थोडस बाजूला. आता आमच्या डोक्यात एकच आहे की आम्हाला काय समजून घ्यायचंय? अँग्युलर मोमेंटम. बेसिकली अँग्युलर मोमेंटम काय असतो? मग मला असं वाटतं मागच्या 2-4 दिवसापूर्वी लेक्चर मध्ये सांगितलं की माझ्या हातामध्ये ही एक छडी आहे आणि मी तुम्हाला मारली तर A स्पॉट, B स्पॉट आणि C. मग कुठल्या स्पॉटला तुम्हाला ती जास्त लागते? तर तुम्ही सांगितलं A ला लागते. बरोबर आहे की नाही? इव्हन आपण फॅनचं एक्झाम्पल घेतलं. फॅन रोटेट होतोय, आपण हात त्याच्या टिपकडे घातला तर आपलं बोट जास्त कट होण्याचे चान्सेस असतात ना. हे आपण शिकलो. आपण खूप सारा बेसिक मध्ये वेळ घालवलेला आहे. तरी पण आपण इथे एक साधी सोपी गोष्ट समजून घेऊया एकदम टेक्निकली. मग परत आपल्याला पहिले पाडे 5 म्हटल्यासारखं अशी एखादी आपण बॉडी घेऊया. चालेल का? मग एक बॉडी घेतली, समजा हे कलिंगड आहे. आता ते कलिंगड रोटेट होणार आहे. मग रोटेट होणार कोणाभोवती? म्हणजे सगळ्यात पहिलं माझं काम काय असेल? ऍक्सिस ड्रॉ करणं. मग ऍक्सिस ड्रॉ करण्यासाठी मला त्या बॉडीला काय करावं लागेल? एक बोळ पाडावं लागेल, एक होल करावं लागेल, तरच ते फिरणार ना. घरी गेलं आणि समजा आपण असं केलं की एक मोसंबी घेतली. काय घेतली आपण? मोसंबीला रोटेट करायचं. तर आपण काय करतो? एक तार घ्यायची आणि ती मोसंबीतून आरपार जाऊ द्यायची आणि त्याच्या भोवती ती मोसंबी फिरवायची. असंच ना. आणि इथं किती वेळा आपण तेच करत बसलोय. बरोबर आहे का ते? प्रत्येक वेळी आपण काय करतो? कुठली तरी एखादी बॉडी घेतो, त्या बॉडीला एक होल करतो. त्या होल मधून जो रॉड पास केला त्याला ऍक्सिस ऑफ रोटेशन म्हणतो आणि त्याच्या भोवती बॉडी काय करणार असते? ही रोटेट होणार असते. एक्झॅक्टली आपल्याला एकच काम करायचं, या बॉडी मधून हे असा हा रॉड पास करायचा. चालतं का? चालेल ना. मग आता त्याच्या भोवती बॉडी काय होणार? मग आता ही रॉड असा आहे म्हटल्यानंतर बॉडी एक अँटी क्लॉकवाईज होईल किंवा आपण घेतलं. चालेल ना. मग रोटेशनची स्पीड आहे म्हटलं ओमेगा. चालते का रे बाळांनो? मग इथं ओमेगा काय असेल रे बाळांनो? अँग्युलर
वेलॉसिटी चालेल का? आता मी ऑफ डायरेक्टली बॉडी म्हणलं तर चालतं का? प्रत्येक पार्टिकलची घ्यायची गरज आहे. पूर्ण बॉडीची घेतली तर चालतं ना, कारण लिनियर सगळ्यांची वेगळी असते पण अँग्युलर सगळ्यांची. हे प्रूव्ह करून बघितलं का? रटले आपण, प्रूव्ह केलं ना, समजलंय ना ते. आता कोणी तर ते पण लक्षात ठेवायचं, सरांनी असं सांगितलं असं सांगितलं, काही सांगितलं नाही, आम्ही तिथं जे समजलं आम्हाला तेच लक्षात ठेवलं, बरोबर आहे ना. मग आता इथपर्यंत कळालं. मग आता मला सांगा रे बाळांनो, ही बॉडी रोटेट होते म्हणजे याच्यातला प्रत्येक पार्टिकल रोटेट होत असेल ना. आता मी इथून 1 मीटर पुढे सरकलो तर माझ्या बॉडीमध्ये जे काही पार्टिकल्स आहेत, आता हा माझा कान, आपण सेपरेट पार्टिकल बोलूया, कान. तर मी इथून मागे 1 मीटर आलो तर कान पण तेवढाच आला ना. बॉडी जेव्हा रोटेट होते तेव्हा प्रत्येक पार्टिकलचं तेवढं झालेलं असतं डिस्प्लेसमेंट, असं आपण शिकलो ना. नसेल कळत तर आणखी एक छोटस एक्झाम्पल घ्यायचं. छोटस काय करणार आपण आता, आपण तुम्हाला समजण्यासाठी कुठले एक्झाम्पल आणायचा प्रयत्न करत असतो. मला नेहमी टेन्शन येतं, तुम्हाला काय शिकवायचं हे मला टेन्शन नसतं, कारण ते एनसीईआरटी न सांगितलेलं आहे हे शिकवायचं. ठीक आहे बाबा, तुम्ही सांगाल, आपलं काय गरीबाचं काम, ते सांगणार, आपण शिकवायचं. मला टेन्शन असतं कसं शिकवायचं, काय शिकवायचं टेन्शन नाहीच ना. त्यांनी सिलेबस बनवलं, मी थोडी बनवलंय. कसं शिकवायचं, मग लेकराला कुठलं उदाहरण घ्यायचं, मग त्याला कळेल. आणि त्याच्यातून एक प्रॉब्लेम व्हायलाय, तुमचं 4:15च्या आसपास लेक्चर गाडवे सरांचं संपतं आणि गाडवे सर माझ्या पुढे येऊन बसतात आणि ते बरोबर अशा टायमाला बसतात की तिथून पुन्हा मला लेक्चरकडे यायचं असतं. मग त्यांचं चालू होतं लगेच, काय सर आज पोरांनी तर गुन्हागारात चुकवला, काय सर, असं चालू असतं त्यांचं. मी त्यांना 4 वेळा म्हणतो, तुमचं झालंय, मला लेक्चरला जायचंय. तुमचं झालं आता, पण मला जायचंय ना. मग मी कुठेतरी ते आपलं महाराष्ट्राची हास्य जत्रा, कपिल शर्मा बघत असतो की बाबा आपली मेंटॅलिटी फ्रेश असायला पाहिजे, आपण एकदम चांगलं वाटायला पाहिजे. कारण टेन्शन आयुष्यभर सगळ्यांच्या डोक्यात दुनियाचे असतात, ते घेऊन स्टेजवर आलं की सगळं 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 आपण पण बोलू, लोकांना पण बोलू, पण आपण काहीतरी वेगळं बघत असतो. तेवढ्यात कपिल शर्माच्या ठिकाणी बाबासाहेब येतात. बाबासाहेब तुमची स्टोरी चालू करतात पूर्ण 1.25 तासातली, 1.5 तासातली. काय सर हे असं केलं, काय सर त्यानं तसं केलं, आणि हिट लिस्टवर असतं कोण. आता मजा बघा की इथे एक सेंटरचा पॉइंट घेतला. आता ही गाडी समजा पुढे 100 मीटर गेली, किती पुढे गेली बघा गाडी, म्हणजेच हा सेंटरचा पॉइंट आणि हा सेंटरचा पॉइंट यांच्यात अंतर किती असेल, 100 मीटर, बरोबर आहे ना. मग सेंटर टू सेंटर 100 आहे, तर फ्रंट हा पॉइंट ए, हा फ्रंट ए, याचा पण फ्रंट एच, हे सुद्धा 100च असेल ना. हा बॅकचा डी आणि हा बॅकचा एफ, याच्यात पण 100च असेल ना. काय झालं, काय, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. आणखी काय, माझ्या सहनशीलतेचा अंत मलाच माहित नाही कधीपर्यंत आहे. मात्र एक दिवस सरप्राईज, तुम्ही येणार बेंच सिरियसली, नाही भंगारात नाही, ते खूप महागाचे आहेत ना, त्यापेक्षा करतो मी त्याची विल्हेवाट लावतो. तर आणू शकतो म्हणजे न्यू पण शकतोच ना. ठीक आहे, ते मला कळायला लागलंय सारखंच, मला ते थोडस हे असं एक नाही तिथं तिथला तिकडं, तिकडचं वाकडा तिकडा म्हणलं ना की ते थोडस वेगळंच वाटतं मला. असो, मग आता डी आणि एफ मधलं अंतर पण 100च ना, हे मला म्हणायचं. तर असो, आता इकडे बघा, मग आपण एक काम करूया, इथे एक पार्टिकल घेऊया, इथे एक पार्टिकल घेऊया आणि इथे एक पार्टिकल घेऊया, चालेल ना. मग याचं हे परपेंडिक्युलर डिस्टन्स R1 म्हणूया आणि याला पहिला पार्टिकल म्हणूया. तर याला काय म्हणूया, याचा मास m2, याचा मास. तसं सिमिलरली हा म्हणूया Rn म्हणूया, म्हणजे हा पार्टिकल nth पार्टिकल, याचा मास असं असणार आहे. आता हा ऑब्जेक्ट रोटेट होतोय म्हटल्यानंतर कुठल्याही टायरला 2 प्रकारच्या व्हेलॉसिटी असतात, एक लिनियर आणि दुसरी रोटेशनल अँग्युलर. मग याची व्हेलॉसिटी मी v1 घ्यावी लागेल, याची v2 घ्यावी लागेल आणि याची त्याची काय घ्यावी लागेल, मला घ्यावी लागेल ना. ओके, मग आता तुम्ही मला सांगा, मी जर साधा सोपा प्रश्न तुम्हाला विचारला, मी म्हटलं सिन्स linear velocity of first particle is equal to radius of first particle into its angular velocity, बरोबर आहे का नाही, असंच असतं ना. आता याच्यासाठी सर्क्युलर मोशन फायद्याचा चॅप्टर आहे, बरं तिथं पण हा फॉर्म्युला बनवला का रटलाय,
बनतोय फॉर्म्युला, तिथं पाठ करायची गरज लागलेली. तेवढ्या सगळ्यामध्ये फक्त ऍक्सेलरेशन साठी रेडीमेड घेतलाय, ते पण या नवीन सिलेबस मध्ये त्याचा प्रूफ नाही म्हणून. बरोबर आहे ना? बाकी सगळे आपण बनवले. आता तुम्ही मला सांगा, लिनियर आणि अँग्युलर भेटलं का तुम्हाला? बरं, V1 काय आहे, ओमेगा काय, R1 तुम्हाला माहिती आहे का? सांगा. V1 काय आहे, तर तुम्ही म्हणायला पाहिजे लिनियर वेलोसिटी ऑफ फर्स्ट पार्टिकल, असं असणार आहे बाळांनो. ओमेगा काय आहे मला सांगाल का? अँग्युलर वेलोसिटी ऑफ बॉडी ऑफ एनी पार्टिकल म्हटलं तरी चालतं. R1 काय आहे? ते म्हणा परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम ऍक्सिस ऑफ रोटेशन ऑफ फर्स्ट पार्टिकल. बरोबर आहे का बाळांनो? झालं. इथपर्यंत कळालं का तुम्हाला? मग आता मला सांगा, मी जर म्हटलं सिन्स P1, आता तिकडे P1 पार्टिकल होईल, पण मी हे सगळे स्मॉल P1 पकडणार, हा कॅपिटल P1 पकडणार. आणि याला मी म्हटलं लिनियर मोमेंटम. काय म्हटलं याला मी? काय म्हटलं त्याला मी? आणि कुणाचं? लिनियर मोमेंटम ऑफ फर्स्ट पार्टिकल, पहिल्या पार्टिकलचं लिनियर मोमेंटम. देअरफॉर P1 इज इक्वल टू काय असणार? त्याचं मास M1 आणि त्याची वेलोसिटी V1. कळते का रे बाबांनो? मग हा जो पार्टिकल आहे, हा रोटेट होत असताना, समजा याचं रोटेशनचं असं दाखवलं, हा इथं आहे, हा P1 इथं आहे, पण त्याची लिनियर वेलोसिटी V1 इकडे असते ना, म्हणजे त्याला मोमेंटम आहे का? अरे आहे का? आहे तर मोजता येईल का? मग मोजता येईल तर त्याला फॉर्म्युला असेल का? मग फॉर्म्युला आहे तर बेसिक फॉर्म्युला 9वी पासून माहिती आहे, लिनियर मोमेंटमचा मास इंटू. मग कोणाचं शोधायला आहे तर पहिल्या पार्टिकलचं. मास किती आहे त्याचं? M1. वेलोसिटी किती आहे? मग आम्ही त्याच्या वेगळं काय केलंय का? मग लिनियर मोमेंटम शोधलं का? मग इथे लिनियर मोमेंटम शोधायचं का अँग्युलर शोधायचंय? मग तुम्हाला अँग्युलर मधलं लिनियर मधलं रिलेशन माहित आहे का आणखी? आता लक्षात आलं? मग तुम्ही म्हणाल इथपर्यंत तर काय आम्हालाच माहित होतं, की आम्हाला शिकवलं होतं, पण दुर्दैवानं त्या दिवशी आम्ही शाळेत गेलो. आम्हाला आलंही असतं, पण त्या दिवशी आम्ही शाळेत गेलो. आम्हाला सगळंच जमतं, पण शिकवायच्या दिवशी आम्ही शाळेत जात. लक्षात आलं का? हे आपले ऍटिट्यूड आहे. बरोबर आहे का? असो, मग तुम्ही शाळेत गेला नाही त्यात तुमची पण चूक नाही. तुम्ही काल परवा एका दिवसात म्हणलं, मग काय शाळेत गेलं नाही? मला सर घराच्या बाहेर निघू देत नव्हते, शाळेत कशी जाऊ देते? रोडवर आलं की हाणायचे म्हणले. बरोबर आहे की नाही? अरे तुमचा पण दोष नाही. नाही, तुमचा दोषच नाही ना रे. तुमच्यासारखी चांगली लेकरं जगात कुठेच नसणार आहे. बरोबर आहे ना? मग आता काय करायचं? तर तेव्हा तर शाळेत जाऊ दिलं नाही, आता येऊ दिलं ना. आता घरात बसलं घाणायला लागले असतील. बरोबर आहे ना? आता जा म्हणायला लागले. बरं ठीक आहे, जा तर जा. आलात ना आता? मग तुम्हाला काहीच माहित नाही, सांगितलं ना मास्तरनं लिनियर काय असतं. मग आता मास्तरचं दुसरं काम असणार, ह्या लिनियर मधून अँग्युलर मध्ये जायचं. कशामधून? लिनियर मधून अँग्युलर. आता लिनियर मधून अँग्युलर जाण्यासाठी मी एका पार्टिकलचं शिकवलं तर सगळ्या पार्टिकलचं जमेल ना तुम्हाला? चला, या पर्टिक्युलर कुठल्या एका पार्टिकल साठी मी एक डायग्राम ड्रॉ करतो. बघा, आता हा तुमचा ऍक्सिस ऑफ रोटेशन दाखवला, हा XY दाखवला, चालेल का रे? हा ऍक्सिस ऑफ रोटेशन दाखवला. चला, त्याच्यानंतर R1 एवढ्या अंतरावरती कुठला पार्टिकल आहे तुमचा? P1. पहिला पार्टिकल आहे ना, त्याची वेलोसिटी किती आहे? त्याचं मास किती आहे? मग तो पार्टिकल असा रोटेट होईल ना याच्या भोवती. बरोबर आहे का? कळलं का? मग याची लिनियर वेलोसिटी या ट्रॅकला असे पुढे टँजेन्शियल असते ना. सगळं समजलं. मग आता मजा काय आहे बघा, की तुम्हाला रिलेशन समजलं पाहिजे. सिन्स L ला मी म्हणणार आहे अँग्युलर मोमेंटम. कसलं मोमेंटम म्हणणार? अँग्युलर मोमेंटम. तर आता एक कॉन्सेप्ट सांगतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की लिनियर मोमेंटम मध्ये आणि अँग्युलर मोमेंटम मध्ये रिलेशन काय असतं. तर बघा, आता लिनियर मोमेंटम L इज इक्वल टू अँग्युलर मोमेंटम P इंटू रेडियस असतं. म्हणजे आता हे अगोदर जनरल समजून घ्या. आता
इथं तो ऑब्जेक्ट आहे ज्याचं मास m1 आहे आणि v1 त्याची व्हेलॉसिटी आहे, म्हणजे इथला मोमेंटम लिनियर कसं आहे, m इंटू, बरोबर आहे का, m आणि v लिनियर मोमेंटम झालं. पण तो ऍक्सिस पासून किती लांब आहे ही झाली त्याची रेडियस. लक्षात आलं का? म्हणजेच बाळांनो याचा जनरल फॉर्म्युला असतो ऑब्जेक्टचं मास, त्याची लिनियर व्हेलॉसिटी आणि त्याची रेडियस. याला कसलं म्हणतात, जोरात, याला म्हणायचं असतं अँग्युलर मोमेंटम. मग अँग्युलर मोमेंटम मध्ये इम्पॅक्ट कुणाचा वाढतो, तर त्या सर्क्युलर मोशनच्या ट्रॅकची जी रेडियस आहे त्या रेडियसचा. मग लिनियर मोमेंटम मध्ये फक्त काय ऍड होत असतं, एक एक्स्ट्रा लेंथ ऍड होते. आणि म्हणूनच मी त्या काल परवा असं सहज विचारलं, समजा मी अशी काठी गोल घेऊन अशी फिरवायला लागलो, अशी फिरवत राहिलो, तर तुम्हाला सगळ्यात जास्त इम्पॅक्ट पुढच्या बाजूचा जाणवेल ना, आणि जसं पुढे ना तसं कमी कमी होणार. बरोबर आहे की नाही? मी असं शिकवलं ना तुम्हाला, एक काठी घेतली आणि मी असं फिरवतो, अशी सर्क्युलर मध्ये फिरवतो, अशी सर्क्युलर, तर तुम्हाला लागते कुठल्या बाजूला, पुढच्या बाजूला, कारण लेंथ वाढलेली असते. लेंथ वाढल्यामुळे इम्पॅक्ट काय होतो, वाढतो. कळतं ना रे, हे समजून घेणं असतं. आणि मग आता मला सांगा, जर हे सगळं जनरलला असेल तर आता ह्या एका पहिल्या पार्टिकलला मी वापरू शकतो ना, म्हणून मी म्हटलं देअरफॉर L1 काय असेल, आता जोरात बोलत जा करताना, तिथंच काहीतरी चालू वाटत. अँग्युलर नीट आपलं ठरलंय काय, सगळ्यांनी एकमेकाला शिकवायचं असतं, मी चॅप्टर नसतं. हा, अँग्युलर मोमेंटम ऑफ, व्हेरी गुड. मग इथं तुम्ही म्हणाल अँग्युलर मोमेंटम ऑफ फर्स्ट पार्टिकल, चालेल का रे बाळांनो? मग आता देअरफॉर L1 इज इक्वल टू, कसं शोधायचं, तर त्या पहिल्या पार्टिकलचं लिनियर मोमेंटम इंटू रेडियस ना रे, इंटू P1 कॅपिटल P1 म्हणजे पहिल्या पार्टिकलचं लिनियर मोमेंटम इंटू त्याची रेडियस. मग लिनियर मोमेंटम कसं आहे, m1 इंटू v1 आणि रेडियस काय, r1. देअरफॉर काय झालं, हे m1 v1 r1 बरोबर आहे का? कळलं का? मग आता सगळ्या गावाला माहिती असायला हवं की m1 ला m1, पण v1 म्हणजे काय असतं तर माहिती तुम्हाला, सिन्स v1 इज इक्वल टू r1 इंटू, सुरुवातीलाच तुम्ही सांगितलं होतं म्हणून मी म्हटलं r1 ओमेगा इंटू, म्हणजे हे असं होईल ना रे, m1 r1 स्क्वेअर इंटू हे पहिल्या पार्टिकलचं ना रे. मग जर पहिल्या पार्टिकलचं तुम्हाला येतं तर दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, 100व्या, 1000व्या, कोटी कुठल्या पार्टिकलचं येईल? मग मला इथपर्यंत तुम्ही सोबत आहात का? एवढ्यापैकी कोणाला जरी वाटत असेल की सर ती गोष्ट डबल सांगा, डबल काय ट्रिपल सांगायला मी तयार आहे, फक्त प्रामाणिकपणे म्हणायचं तिथपर्यंत कळालं, तिथून नाही कळालं, जे आहे ते सांगायचं. लिनियर मोमेंटम कळालं आहे का? ऑब्जेक्ट तोच आहे, दगड तोच आहे, पण स्पीड वाढवली की आपल्याला लागतो, म्हणजे त्याचा इम्पॅक्ट वाढतो. शिकवलंय ना तुम्हाला, आम्हा सगळ्यांना माहिती आहे सध्या IPL चालू आहे. तुम्ही बघता की फास्टर बॉलर आला की बॅट्समॅन हेल्मेट घालतो आणि स्लोअर बॉलर आला की हेल्मेट काढतो. म्हणजे याचाच अर्थ जो फास्टर बॉलर आहे त्याच्याकडे बॉल दगडी असतो आणि जो स्पिनर आहे त्याकडे बॉल टेनिसचा असतो. बरोबर आहे की नाही? दोघांकडे बॉल, दोघांचं मास, मग तरी सुद्धा फास्ट स्पीडमुळे काय होतं, इम्पॅक्ट वाढतो. हेच तर मी सांगतोय. मी कितीतरी वेळा तुम्हाला सांगितलं की जेवढा उंच कॅच जातो तेवढं सुटण्याचे चान्सेस वाढतात. इझी घ्यायला जातो पण स्पीड वाढल्यामुळे एवढा जोरात तो हातावर पडतो की कॅचेस पकडता येत नाही. बऱ्याचदा तसं होतं. एक स्क्वॅट तुम्ही बऱ्याचदा बघितलं, हे सगळं ते एक्सपर्ट वर्ल्ड कप खेळलेले लोक सुद्धा बऱ्याचदा तुम्ही बघितलं हाय कॅच सोडलेला त्यांनी, बघितलं असेल तुम्ही. मग हे मला का सांगायचं तुम्हाला आवडतं, तर ते कळायला पाहिजे हे तसंच का असतं. मग आता पहिल्या पार्टिकलचं कळालं आहे का रे? जोरात रे. मग आता तुम्हीच मला सांगा, तर तुम्हाला जे काय कळतं ते, सिन्स लिनियर मोमेंटम ऑफ सेकंड पार्टिकल काय असेल, मास ऑफ सेकंड पार्टिकल, पुढे रेडियस ऑफ सेकंड पार्टिकल, स्क्वेअर ऑफ रेडियस ऑफ सेकंड पार्टिकल इंटू, बरोबर आहे ना, डॅश 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 करत आम्ही आलो. मी म्हटलं किंवा इकडे डॅश डॅश केला आणि याला म्हटलं L याचा अर्थ काय, अँग्युलर मोमेंटम ऑफ nth पार्टिकल, सगळ्यात शेवटच्या पार्टिकलचं. हे कसं होईल, मास ऑफ nth पार्टिकल
radius of nth particle and its square into its angular velocity. सगळ्या छोट्या कणांचं तुम्हाला मोमेंटम भेटलं का? जोरात रे. मग मला छोट्या कणांचं मोमेंटम पाहिजे का मला बॉडीचं पाहिजे? मग मला सांगा, सिन्स L is equal to L1 plus L2 plus dash 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 Ln, ह्याचा अर्थ कुणाला कळाला? काय आहे? म्हणजेच टोटल मोमेंटम, टोटल अँग्युलर मोमेंटम ऑफ बॉडी इज इक्वल टू अँग्युलर मोमेंटम ऑफ फर्स्ट पार्टिकल प्लस सेकंड पार्टिकल प्लस असं करत राहिलो ना कुठपर्यंत? सगळ्या कणांपर्यंत. समजायलाच पाहिजे. फॉर्म्युले रटण्याने कोणाच्यासाठी काय लागत नाही. मग मला सांगा, इथपर्यंत ओके आहात, सगळे सोबत आहे. मग आता तुम्ही मला सांगा, देअरफॉर तुम्ही टोटल अँग्युलर मोमेंटम L इज इक्वल टू, पहिला असं माहित आहे तुम्हाला, M1 R1 प्लस दुसऱ्याच रे M2 R2 चा प्लस डॅश 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 Mn Rn स्क्वेअर. तुम्ही काय कराल? सगळ्यात पहिलं काम, चला तुम्ही म्हणताय तसं तुम्ही अगोदर ओमेगाच बाजूला काढा, पुन्हा ब्रॅकेट ठेवावं लागेल का? हा, मग आता हे M1 R1 प्लस डॅश 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 Mn, हे ब्रॅकेट काय वाटेल तुम्हाला? त्या इथं हा पहिला पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया, दुसऱ्याचा तिसऱ्याचा असं करत, म्हणजे हे टोटल कुणाचं आहे? म्हणजे तो बॉडीचा काय झाला? विरोध ना. बॉडी रोटेट करायला लागली की त्याचा काय झाला? अपोज झाला. देअरफॉर L इज इक्वल टू ओमेगा इनटू, बरोबर आहे का? समजलं का? मग आता बाळांनो, एवढं करायची गरज खरं तर नव्हती. मी न शिकवता पण तुम्हाला येत होतं. कसं ते सांगतो आता इकडे लगेच. मला सांगा, मला शिकवायचं काय होतं तुम्हाला? मोमेंटम. काय शिकवायचं होतं मला तुम्हाला? हा, मोमेंटम असण्याचं कारण त्या ऑब्जेक्टला मिळालेली वेलोसिटीचे प्रकार लिनियर अँड, मग मोमेंटमचे प्रकार सुद्धा किती असते? चला, मी ह्या मेथडने किती वेळात हा टॉपिक संपवला असता ते बघा. वेलोसिटी कुठली असू शकते? दुसरी अँग्युलर. लिनियर कशामध्ये? तर V मध्ये. अँग्युलर ओमेगा मध्ये. लिनियर मोशन मध्ये विरोध जो असतो तो मास मुळे असतो ना. अँग्युलर मोशन मध्ये विरोध जो असतो तो मोमेंट ऑफ. मग मला सांगा, मोमेंटम म्हणजेच काय? मास इंटू मासला मिळालेली, देअरफॉर ते दाखवलं जातं पी लेटरने, मासला मिळालेली. ओके, अँग्युलर मोमेंटम दाखवलं जातं L लेटरने, बरोबर आहे का? ऑब्जेक्टचा मास इथं घ्यायचं असतं, तर इथे ऑब्जेक्टचा मोमेंट ऑफ म्हणजे मासला शिफ्ट करणार लिनियर मोशन, लिनियर अपोज आहे, तर इकडे रोटेशनल अपोज असेल ना. मग याला तुम्ही लिनियर इनर्शिया म्हणाल, तर याला तुम्ही रोटेशनल किंवा अँग्युलर किंवा काय म्हणायचं ते म्हणा, तो इनर्शिया म्हणाल. आणि लिनियर वेलोसिटीच्या ठिकाणी, बरोबर आहे का? या मेथडने मी किती वेळा सांगू शकत होतो? 2 किंवा 3 मिनिटांमध्ये. तरी पण सगळं कव्हर केलं ना आपण. एकदम पॉइंट टू पॉइंट ओके झालाय, कॉन्सेप्ट क्लिअर झाली. मग मला आता दुसरी गोष्ट, आता याचं सगळं डिटेल अनालिसिस केलं होतं, याचं युनिट डायमेन्शन सगळं पाहिलं होतं, याचं पण बघूया. सगळ्यात अगोदर मला सांगा, याचं युनिट काय असतं? तर मला असं वाटतं किलोग्राम मीटर, बरोबर आहे का? काय असतं त्याचं? किलोग्राम, बरोबर आहे की नाही? अरे आय मध्ये काय असतं? आय म्हणजे MR स्क्वेअर ना. हा, इथं कळतंयच की. मग M मास, R डिस्टन्स, त्याचा इंटू ओमेगा. सगळ्यांना माहित आहे ओमेगा म्हणजे रॅडियन पर, रॅडियनला नाही म्हणजे पर काय असणार? बरोबर आहे का? मग इकडे याच्यात आणि त्याच्यात काय डिफरन्स आला कळालं का? दुसरी गोष्ट, मग आता तुमच्या लक्षात आलं असेल की याच्यात काय होतं? किलोग्राम मीटर पर सेकंद. याच्यात कसं झालं? तर याच्यात असं झालं, किलोग्राम मीटर पर सेकंद इंटू एक्स्ट्रा लेंथ वाढली ना, म्हणून ते मीटर म्हणजे MV आहे, तर इथं MVR असतं ना. अरे हे आय ओमेगा म्हणजेच MVR आहे, लक्षात आलं का? त्याच्याहून समजलं ना. मग याच्या डायमेन्शन्स कशा असतील वेळांनो? लेंथ याच्यामध्ये 2दा आहे, याच्यात लेंथ फक्त 1दा. मास याच्यात पण 1दाच आहे आणि इकडे सुद्धा टाइम 1दाच आहे, बरोबर आहे की नाही? तर मला असं वाटतं एवढं बेसिक काटीवाटी एवढं तर कळालंय सगळ्यांना.
नक्की कळालं का? मग जेवढा जास्त रोटेट फास्ट रोटेट होणार म्हणजे जेवढी याची अँग्युलर स्पीड वाढणार तेवढं त्याचं मोमेंटम. मग तुमच्याच आता समोर घड्याळ आहे, घड्याळामध्ये काटे 3 आहेत, सगळ्यात जास्त अँग्युलर व्हेलॉसिटी कोणाची असते? सेकंड काटेची ना. मग अँग्युलर मोमेंटम कोणाचा असेल? बरोबर आहे की नाही? पण तुम्ही असं सांगू शकत नाहीत का? कारण मी मास बद्दल काहीच बोललो, सगळ्यांचं मास सेम आहे. आणि मग कोणाचं? तर मग मात्र नक्की सेकंड काटायचं असेल, कारण त्याची स्पीड जास्त आहे. बरोबर आहे की नाही? तर खरं खरं हे समजलंय का नक्की? मग ज्या लेकराला मास इंटू वेलॉसिटी म्हणजे लिनियर मोमेंटम कळतं, त्याला मासला शिफ्ट करणारी क्वांटिटी वेलॉसिटीला शिफ्ट करणारी क्वांटिटी याच्यावर कळतं ना रे. ओके, हे समजलं असेल तर झालेला टॉपिक परत 2 मिनिटात फास्ट रिवाइज करून घ्यायचंय. फास्ट